तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा 17 मार्च रोजी होणारा सामाजिक शास्त्र म्हणजेच भूगोल हा क्वेश्चन पेपर संपूर्ण अभ्यासणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका अभ्यासणे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण येणाऱ्या प्रश्नपत्रिका तसेच त्यांचे सोल्युशन्स मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ सुरू केला असेल तर पूर्ण आणि शॉर्टपर्यंत पाहायचं आहे. कारण मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका खूपच एमपी आहे आणि यातील प्रश्न तुमच्या परीक्षेत 100% येतील म्हणजे येतील. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठेही स्किप न करता पहा. तर चला देर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. पहिलं, भारताची जास्तीत जास्त भूसीमा टिंबटिंब या देशांची सलग नाही. अ बांगलादेश, ब पाकिस्तान, क चीन आणि ड नेपाळ. दुसरं, जगाच्या लोकसंख्येपैकी टिंबटिंब% लोकसंख्या ब्राझील देशात आहे. अ 2.41, ब 2.78, क 5.6 आणि ड 17.5. तिसरं, ब्राझीलमधील टिंबटिंब हे नागरीकरण असणारे राज्य होय. अ पारा, ब आपामा, क एस्पिरितो सांतो आणि ड पॅरोना. चौथं, ब्राझीलमध्ये एकूण टिंबटिंब प्रमाणवेळा मानल्या जातात. अ 2, ब 3, क 4 आणि ड 5. प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखावा लिहा. 4 गुणांचा प्रश्न आहे. पहिलं, भारतातील खनिजाचे साठे असणारे राज्य टिंबटिंब. अ झारखंड, ब ओडिसा, क छत्तीसगड आणि ड गोवा. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. अनुकूल घटक. सागरी सानिध्य, रस्त्यांची कमतरता, सुपीक जमीन आणि नवीन शहरे आणि नागरी.
हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढे स्क्रीनवर आलेख देण्यात येईल, तुम्ही तो व्यवस्थितपणे पाहायचा आहे आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजून उत्तरे लिहायची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा, तुम्हाला पुढे आलेख देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 7वा. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 सोडायचे 8 गुणांसाठी. पहिलं, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? दुसरं, भौगोलिक ज्ञानाची उपाययोजना करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात? आणि तिसरं, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.
तर मग विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका संपली. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तर द्यावी असेल तर या व्हिडिओला फक्त 500 लाईक करायचं आहे. जर या व्हिडिओला 17 तारखेपर्यंत 500 लाईक आले तर मी प्रश्नपत्रिकेसाठी 100% उत्तर अपलोड करून देईल.